नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का। शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी थेट शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात हा महत्त्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे या धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दुप्पट झाल्याचं बोललं जात आहे। मित्रांनो, सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नेमका कोणत्या नेत्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केला आहे, सविस्तर बातमी आपण बघूया। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। आणि जर तुम्ही उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका। मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर बातमी। धाराशिव तालुक्यातील शेकापूर येथील शिंदे गटाचे उपसरपंच बालाजी विधाते यांच्यासह आकाश विधाते, सागर विधाते, तेजस विधाते, कुमार विधाते, सचिन विधाते, संजय लगदिवे, ज्ञानू जावळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे। हे सर्व शिंदे गटाचे पदाधिकारी, नेते आहेत, स्थानिक लेवलचे नेते आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारातून प्रेरणा घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार श्री ओमराजे निंबाळकर, सहसंपर्क प्रमुख नंदूभैया राजे निंबाळकर यांच्यासह आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत त्यांनी भगव्या झेंड्याखाली उभे राहण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या आहे। या प्रवेशामुळे देवळाली गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला भक्कम व निर्णायक बळ मिळणार आहेत, याची शाश्वती या ठिकाणी येत आहे। या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात नक्कीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे। तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।